याच धर्मवीर गडावरील सदरेवर दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी रात्री 11 वाजता शंभूराजे आणि कवी कलशांना हजर करण्यात आलेला आहे. मंडळी, ही जी आहे औरंगजेबाची काय सदर आहे आणि सदरेच्या खाली संभाजीराजे आणि कवी कलश उभे राहिलेत. मुकरर खानला औरंगजेबानं सांगितलं, काफर संभा क्या बोलता है वो सुनो. 3 प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांना त्याचा जो वजीर होता असद खान, त्या असद खाननं 3 प्रश्न विचारले. तू इस्लाम धर्म स्वीकारशील? स्वराज्याचा तुझा खजिना कुठे आहे? आणि आमचे कोण कोण सरदार तुला फितूर होते ते मला सांगा. तू शंभूराजांनी औरंगजेबाला शिव्याची वाखोली वाहिली. असद खान शंभूराजांना म्हणाला, बादशाला मुजरा कर. शंभूराजांनी मुजराही केला नाही. आणि जसं छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशाला औरंगजेबानं पाहिलं त्यावेळेला त्यानं स्वतःचं तख्त सोडून तो उभा राहिला आणि अल्लाला नमाज अदा केले त्यानं की काफर संभा को पकड लाया है. त्यावेळेला याच ठिकाणी असे छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश उभे होते. कवी कलश शंभूराजांना म्हणाले, हे राजन, कविता बोलू क्या? तर त्याने सांगितलं. शंभूराजे म्हणाले, कविराज बोला तुम्ही कविता. ही कविता बोलायला सुरुवात केली. यावत रावण की सभा शंभो बंधो बजरंग लहू लसत चिंदूर सम बहु खेलो तुम रणरंग रबी छबी देखत ये खाद्य तो होत बदरंग हे राजन तू तमतप तेज निहार के तकत तेजो औरंग. ह्या 4 कवितेचा 4 ओळीचा अर्थ असा आहे, यावत रावण की सभा शंभू बंधो बजरंग. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये हनुमंताला बांधून आणलेलं होतं तसं हे राजन तुम्हाला औरंगजेबाच्या दरबारामध्ये बांधून आणलेला आहे. हनुमंताला जसा लाल रंग शोभून दिसतो त्याप्रमाणे हे राजन तुम्ही रणांगणावरती मर्दानकी गाजवलेली आहे, म्हणून तुम्हाला अंगावरती झालेल्या जखमा शोभून दिसत आहेत. रवी छबी देखतही खाद्योत होतं बदरंग. म्हणजे एकदा सूर्य उगवून वरती आल्यानंतर जसं काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो तसं हे राजन तुमचं एवढं तेज आहे. तू तम तप तेज निहार के तकत तेज औरंग. तुमचं एवढं दैदिप्यमान तेज आहे. ते तेज पाहून औरंगजेबानं आपल्या तख्ताचा त्याग केलेला आहे. आता ह्या सर्व 4 ओळीच्या काव्याचा अर्थ औरंगजेबचे दरबारी ईश्वरदास नागर आणि असद खान यांनी समजावून सांगितले. एवढे समजावून सांगितल्यानंतर औरंगजेब लाल झाला आणि त्याच दिवशी आताच्या भाषेमध्ये 1:30 वाजताच्या सुमारास कवी कलशाला कैदखान्यात नेऊन त्याची जीभ हासडून बाहेर काढलेली आहे. असाही नमुना ज्यावेळी औरंगजेब शंभूराजांना शिक्षा देत असे त्यावेळी पहिलं प्रात्यक्षिक कवी कलश यांच्यावर केलं जात असे. कारण एवढी क्रूर शिक्षा पाहून शंभूराजांचं मन परिवर्तन होईल असं औरंगजेबाला वाटत होते. परंतु धर्मासाठी बेधडक मृत्यूला सामोरे जाणारे माझे छत्रपती संभाजी महाराज होते. जय शंभूराजे.